व्हाईस चेअरमन आहे त्या सोसायटीचा. आमच्या काळात सुद्धा असं कधी चाललेलं नव्हतं, परंतु आता ही नवीन बॉडी आल्यामुळं वेगळ्या पद्धतीचं राजकारण गावात चालू आहे. प्रत्येक त्या सोसायटीचा सेक्रेटरी जो आहे तो वारंवार त्रास देतो. वेळेवर कोणाची नावं घालत नाही, या कर्जाच्या यादीमध्ये गटात कममध्ये घालत नाही. आणि याच्याकडे 4 गाव आहे नावं सांगून हा दांड्या मारत असतो, कामावर सुद्धा वेळेत जात नाही. याच्यावर बऱ्याच तक्रारी झाल्या. सभासदांनी पण तक्रार लेखी दिलेल्या आहेत बँकेची चेअरमनकडं बँकेच्या, परंतु हा काय सुधारत नाही. त्यांच्यामुळं आमच्या गावच्या एका संचालकावर अपात्रची कारवाई करण्यात आली आणि त्यांनी अपात्र असं दाखवलं की यांनी कर्ज भरलेलं नाही. ते कर्ज भरायला गेल्यानंतर यांनी भरून घेतलं नाही. भरायला गेल्यानंतर कर्ज भरून घेतलं नाही आणि ही वेळ निघून जाण्यासाठी त्यानं 4 दिवस दांडी मारली आणि नंतर नोटीस पण यांना दिली नाही आणि अपात्रता झाली म्हणून यांना पत्र दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचा अन्याय अशोक पाटील या संचालकावर झालेला आहे. असा अन्याय होऊ नये, त्या अन्यायासाठी आम्ही अन्याय होऊ नये यांचं अपात्रता कॅन्सल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. लिंगनूर विकास सोसायटी जी आहे, आज त्याचे सर्व संचालक मंडळ मला भेटायला आले. या सोसायटीवर कुठंतरी कारभारावरती संशय आहे, अशा परिस्थितीनं ही सोसायटी चालू आहे. कारण की अशोक पाटील जी इथं आहेत, तिघांवरती अपात्रतेचा त्यांनी जो खटला आहे तो दाखल केला होता. परंतु 2 जण सत्तेधाऱ्यांकडे जर गेले आणि 1 जण स्वाभिमानाने आपला लढा लढला की आम्ही अपात्र कसं काय केलं, तर त्या दोघांना रेग्युलर करून घेतलं आणि पाटील साहेबांना जे आहे तिथं म्हणजे त्यांचं भरून घेतलं नाही. म्हणजे त्यामध्ये त्या सोसायटीमध्ये खूप मोठ्या आणि खालच्या लेवलला जाऊन राजकारण आपल्याला झालेलं आहे तिथं दिसून येतंय. आज लिंगनूर गाव पूर्णपणे या गोष्टीमुळे म्हणजे संतापित आहे की अशा पद्धतीनं राजकारण आजपर्यंत नव्हतं कधी, परंतु आज ते झालं. परंतु कुठंतरी न्यायाला कुठंतरी दाद आहे. कारण की अशोकजी कोर्टामध्ये गेले, कोल्हापूरमध्ये जाऊन त्या गोष्टीवरती त्यांनी स्टे आणला. त्यामुळं त्यांचं अभिनंदन. कारण की अशा पद्धतीनं जर सत्तेत असलेल्या नेत्यांचे, मला वाटतंय तिथे पालकमंत्री साहेब तिथं एवढ्या खालच्या लेवलला जाऊन जातात, त्यामुळे कुठंतरी न्याय आहे. न्यायपालिकेने यांना न्याय द्यायचा, पूर्ण त्या गोष्टीवरती स्टे आणला आणि यांना परत तिथं आता रेग्युलर करून घ्यायचा प्रयत्न झालेला आहे, जो की अशोकजी तुमचे अभिनंदन. आणि अशा पद्धतीनं जो कारभार यांचा आहे, मिरजकर जनता ही संतापलेली आहे. सर्व गोष्टींमध्ये यांना श्रेयाचं राजकारण घ्यायचं आहे. परंतु आता जनता लोकसभेनंतर तुम्हाला काय अशा या जे पाप आहे त्याचं प्रायश्चित्त 100% तुम्हाला करावे लागेल. समस्त लिंगनूर गावकरांकडून आज मी हे तुम्हाला ग्वाही देतो.